आज मी चवळीच्या शेंगाची भाजी बनवते। त्यासाठी चवळीच्या शेंगा मी अशा बारीक चिरून घेतल्या। थोड्या जून असेल तर त्याच्या फक्त मी असे चवळी त्यातली काढून घेतली आहे जून असेल तर, आणि बाकीची मी कवळी असेल ती थोडेसे तुकडे करून घेतले। त्याचे छान अगदी मालवणी पद्धतीने मी भाजी बनवते, झटपट अशी होते। त्यासाठी चांगले मोठे 2 कांदे घेतले। या भाजीला जास्त कांदाच लागतो, छान लागतात मग, त्यामुळे मोठे 2 चांगले कांदे घेतले। हिरव्या इथे मिरच्या घेतल्या, तुम्ही आवडीनुसार तिखटीनुसार घेऊ शकतात। मी 4-5 अगदी मोठ्या उभ्या काप करून घेतल्यात, मोठ्या बारीक नाही चिरले, कारण या भाजीचा कलर आणि मिरचीचा कलर एक होईल, त्यामुळे तिखट लागेल, त्यामुळे आपल्याला काढता येईल भाजी शिजल्यावर, म्हणून याचे मोठे तुकडे हिरव्या मिरच्याचे केले। आणि मी इथे नारळाचा किस घेतलाय खोबरं घालायला, 1 चमचा हळद घेतली आणि फोडणीसाठी 1 छोटा चमचा राई घेतली, आणि फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे, एवढं आपल्याला अगदी कमी साहित्य लागणार आहे। चवळीच्या शेंगाची भाजी करण्यासाठी मी एक कढई घेतली, त्याच्यात साधारण मी अगदी 1 चमचा तेल टाकते आणि त्यासाठी फोडणीला मी राई टाकते। आता राई थोडी तडतडली, आता त्यात हिरव्या मिरच्या टाकते। त्यात घेतलेला मी कांदा आहे, तो कांदा टाकते। थोडंसं अगदी मी परतून घेते कांदा मिरची, आणि त्यात घेतलेली हळद आहे ती हळद टाकते। आता थोडंसं मी परतून घेतले, आपल्याला भाजी शिजवायची आहे। आता घेतलेले चवळीच्या शेंगा आहे त्या टाकते, ते पण थोडंसं मी परतून घेते। चवळीच्या शेंगाची भाजी मी थोडी परतून घेतले। आता याला पाणी थोडं आहेच, कारण ते मी तो चवळीचा शेंगा चिरून अगदी चांगलं धुवून घेतले, त्यामुळे पाणी थोडं सुटलंच आहे। तसं तुम्ही आवश्यकतेनुसार तुम्ही शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकू शकता। मी साधारण 1 चमचा पाणी टाकते आणि 5 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि 10 मिनिटं बारीक गॅसवर मी भाजी चांगली शिजवून घेते। आता चवळीच्या शेंगाची भाजी आपली शिजली की बघू, 10 मिनिटं बारीक गॅसवर मी शिजवली, बघा छानपैकी आपली शिजली आहे। पाणी आपण थोडंच घातलंय, त्यामुळे ते पाणी पण चांगलं आपलं आटलंय आणि छानपैकी आपली भाजी शिजली आहे। आता मी चवीनुसार मीठ टाकते, चांगलं चवीनुसार 2 चमचे छोटेसे मीठ टाकलंय, आणि ते मीठ चांगलं परतून घेते भाजी। आणि आपण खोबऱ्याचा किस घेतलाय, नारळ किसून तो वरून आता टाकते, चवीनुसार टाकायचं। खूप चांगला तरी भाजी एकदम चविष्ट होती, खूप टाकला नारळाचा किस तरी छान लागते। आणि मी सगळं परतून घेतले। आता आपली चवळीच्या शेंगाची भाजी तयार झाली, छानपैकी वास पण सुटलाय, आता तयार झाली। आता मी एका डिशमध्ये ती काढून घेते। आता माझी चवळीच्या शेंगाची भाजी तयार झाली आहे, आता मी ते एका डिशमध्ये काढून घेते। तर ते एका चांगल्या डिशमध्ये मी काढून घेतले, चपाती भाकरी बरोबर आपण खाऊ शकतो, छान अगदी चविष्ट असते भाजी। माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका, शेअर पण करा। थँक्यू।